नमस्कार, श्यामप्रिया किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे शेवयाची रेसिपी। आपण घरच्या घरी छान अशा हेल्दी शेवया बनवूया, ते पण अगदी 10 मिनिटात। एकदम फटाफट बनतात या शेवया। तुम्हाला पाहिजे तशा मोठ्या छोट्या शेवया तुम्ही बनवू शकता आणि आपण मशीन शिवाय शेवया बनवूया घरच्या घरी, तेही 10 मिनिटात। तर शेवया बनवण्यासाठी मी घेते गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ मी 2 वाट्या घेते, बरोबर 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। ह्याच वाटीने मी 1 वाटी रवा घेते आणि याच्यामध्ये मी टाकून घेते 1 चम्मच, सपाट असा चम्मच मीठ टाकून घेते। एवढं मीठ बस होतं याच्यामध्ये। आपण हे मिक्स करून घेऊ व्यवस्थित। पीठ आणि रवा मी मिक्स करून घेतलेला आहे। आता हे पीठ मळून घ्यायचंय, तर याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालून पीठ मळून घ्यायचंय। जास्त मऊ मळायचं नाही आहे, हे घट्ट असं पीठ मळायचं। हे बघा, या टाइप मध्ये मळून घ्यायचं पीठ, असं घट्ट असं छान मळलं गेलं आहे। मी 1 ग्लास पाणी घेतलं होतं पीठ मळण्यासाठी, तर त्याच्यातलं पाव ग्लास पेक्षा थोडंसं पाणी कमी शिल्लक राहिलं आहे। असं थोडं घालून हे पीठ मळायचं, म्हणजे जास्त पातळ होत नाही आणि व्यवस्थित आपल्याला जसं पाहिजे तसं मळून होतं। हे छान असं घट्ट असं मळलं गेलं आहे। या टाइपने पीठ मळून घ्यायचं आणि पीठ झाकून ठेवायचे। आता मी शेवगा घेतला आहे, या शेवग्याला सगळीकडे तेल लावून घ्यायचं। याच्या प्रत्येक पार्टला तेल लावून घ्यायचं, म्हणजे शेवया पटकन बनल्या जातात। प्लेटला पण तेल लावून घ्यायचं व्यवस्थित असं। मी सगळीकडे तेलाचा हात लावून घेतलेला आहे। तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही छोटी मोठी शेवयाची प्लेट घेऊ शकता। मी तुम्हाला दोन्ही टाईपच्या बनवून दाखवते। आता मी मोठी प्लेट टाकून घेतली आहे। याच्यामध्ये टाकून घ्यायचं कणकेचा गोळा आपण तयार केलेला, याला मी पॅक करून घेते। मी एक कॉटनचा कपडा टाकून घेतलेला आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सुपावरही करू शकता। आता याला असं फिरवून घ्यायचंय। हे बघा, आपले पीठ छान झालेले घट्टसर, तर शेवया एकदम छान बनतायत। ज्यांच्याकडे मशीन आहे त्यांना सोपं जातं, पण याने पण सोपं जातं। हे बघा, अशा छान तयार झालेले आहेत। याला तोडून घ्यायचंय। हे पीठ एवढं छान झालंय की हे आपोआप तुटल्या जातात शेवया। खूप मस्त झालेलं आहे, एकदम छान असं झालेलं आहे। हे बघा, बिलकुल चिपकल्या जात नाहीयेत, एकदम छान झाले आहेत। मी बाकीच्या पण अशा शेवया बनवून घेत आहे। हे बघा, खूप इझी आहेत, आपल्याकडे मशीन नसताना पण बनवायच्या आणि घरच्या घरी आपण बनवू शकतो, कुठे बाहेर जाण्याची आवश्यकता नाहीये। या शेवया आपण मस्त तिखट बनवल्या तरी खूप छान होतात। हे बघा, अगदी असं फिरवून, हे बघा असं फिरवायचंय आणि हे पीठ एवढं छान झालेलं आहे। आपण घट्ट जर मळलं ना, मस्त आपोआप तुटल्या जातात। हे बघा, आपोआप पडतायत खाली, आपोआप निसटल्या जातात, छान झालेले। मी थोड्या बारीक साईज मध्ये पण शेवया करून घेतलेले, बारीक प्लेट लावून पण अगदी छान होतात। यात एकदम पटकन सुकल्या जातात आणि एकदम पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या शेवया बनल्या जातात। हे बघा, थोड्या मी मोठ्या साईजच्या पण बनवलेल्या आहेत आणि थोड्या बारीक साईजच्या पण। तुम्हाला जशा पाहिजे तुम्ही तशा बनवून घेऊ शकता। हे पहा, मी छोट्या साईज मध्ये पण बनवून घेतलेले आहेत अशा। या मस्त बनतात शेवया। हे पहा, आपली शेवया खूप छान झालेले आहेत, एकदम छान वाळलेले आहेत। या बारीक साईजच्या केल्या तर पटकन वाळल्या जातात। याला उन्हात छान वाळून घेतल्या ना, मग वर्षभर टिकल्या जातात। एकदम छान अशा तयार झालेल्या आहेत। या फॅनच्या हवेखाली पण छान सुकतात, पण वर्षभर टिकण्यासाठी याला एखादा तास तरी उन्हात ठेवायचं, म्हणजे छान टिकल्या जातात वर्षभर।
आणि या मोठ्या साईजच्या पण वाळलेल्या आहेत छान. हे बघा, या पण भरपूर दिवस वर्षभर चांगल्या टिकतात अशा शेवया. तुम्ही पण नक्की ट्राय करा. एकदम छान वाळलेल्या आहेत. आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा. आणि आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपी सोबत.